वसमत इथं जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभाग कार्यकर्ता संवाद मेळावा आणि बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये विशेष मार्गदर्शन जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी केलं। यावेळी बाळासाहेब महागावकर, विजयकुमार एंगडे, यशवंत उबाळे, रुपेश कदम, प्राध्यापक मस्के सर, गौतम मोगले, रमेश काटके, श्रीराम थोरात, सम्राट गायकवाड, इंगळे सर, दिवाकर पुंडगे, भास्कर गवळी, कांचन खंदारे, श्रीकांत भुमरे, चंद्रमुनी म्हस्के, भीमराव गवळी, श्रीरंग करवंदे, सुमित करवंदे, राजरत्न लांडगे, निवृत्ती नरवाडे, राजू खाडे, कपिल जाधव, तुषार वाघमारे, राजू करवंदे, एस.आर. कांबळे, रोहिदास साखरे, सोनू अविकर, देवानंद जगताप, दीपक उबारे, अमोल उबाळे, प्रवीण बाराहाते, राहुल थोरात, बाबूराव जाधव, अमोल मुळे, दौलत हुबाड, मंगेश तनपुरे, श्याम कदम, सत्यनारायण बोकारे, नितीन महागावकर, श्रीरंग हुंबाड, राम झुंजुर्डे, भगवान कावळे, राजू इंगोले, शंकरराव इंगोले, डॉक्टर जामवंतकर तसेच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पण तो साधा शाल किंवा गुच्छ सुद्धा स्वीकारत नाही। काही विचारवंत माणसं असतात। माझा तुमच्याशी एवढा दृढ संबंध मी कधी सांगितलं नाही। मी कधी वडिलाचा आजोबाचा राजकारणात आधार घेत नाही, पण आज एक तुम्हाला माझी ओळख करून देतो। मी अशा घरातला आहे की 1950 मध्ये दांडेगावला बाटपाट नव्हता। फक्त ऍडव्होकेट तेलगोटेच्या वडिलाला ही गोष्ट माहित होती, मी नव्हतो त्यावेळी। मला त्यांनी सांगितलं की 1950 मध्ये माझे आजोबा बौद्धवाड्यात जाऊन चहा पित होते आणि बौद्धवाड्यातले माणसं वाड्यावर येऊन चहा पित। मी गेल्या 30-35 वर्षात गोष्ट सांगितली। अशा घरातला आहे की याच शाहू फुले आंबेडकरांच्या शास्त्रीय नारी महानाटाच्या चळवळीमध्ये माझे आजोबा गेले आणि एक दिवस असा आला की गावातल्या दुकानदारांना मीठ दिलं नाही। उधार घरी आजानं फरमान काढलं, कोणीही आपला पैसा येईपर्यंत मीठ खायचं नाही। माझ्या आजीनं शेजारच्या वाड्यातून एक वाटीभर भाजी आणली, म्हातारीला बाजूला बांधून मारलं की काय जी बोळवळ करायला एकदा ठरलं आपला पैसा आला त्याच दिवशी मीठ खायचं, तोपर्यंत बिनमिठाचं खायचं। त्या घराण्यातून मी आहे, त्यामुळे मला अभिमान आहे। शेवटी काय झाले नव्या राजकारणावर मला कळत नाही, माणसं येडे झाले पैशाचं। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।